त्याच्याच बरोबर असे काही जण म्हणायचे की त्यांना राजकारण सोडून दुसऱ्या कशातच रस नाही, पण एखादे चांगले चित्र असेल, चांगली कलाकृती असेल तर नक्कीच त्याला त्या ठिकाणी ते वेळ द्यायचे। चांगली गाणी, जुनी गाणी ही गाण्यास गायला ऐकायला त्यांना त्या ठिकाणी आवडायचं। त्याच्याच बरोबर त्यांना पिक्चर बघायला सुद्धा आवडायचं, पण बहुतांश पिक्चर त्यांचे ते आवडकीचे जे होते ते सर्व जुने पिक्चर होते। खरं तर मी मध्ये त्यांना विनंती केली होती की KGF पिक्चर हे तुम्ही बघा, रॉकी भाई, कारण की एका प्रचारामध्ये मी कुठेतरी बोलून गेलो आजचे रॉकी भाई कोण आहेत राजकारणात, ते तर दादा आहेत। तर दादा म्हणले हा कसला पिक्चर तू काढला? म्हटलं दादा जेव्हा प्रचार होईल, आपण पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेत येऊ, त्यानंतर आपण दोघं एकत्रित बसून तो पिक्चर बघू। पण ते स्वप्न माझं जे कुठलं छोटं असेल ते त्या ठिकाणी काही पूर्ण होऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, खरं तर अजितदादांची दुसरी बाजू, जेव्हा केव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो तेव्हा ते मनापासून त्या कार्यकर्त्याला मदत करत असतात। आपण एखाद्या पदावर असलो काय नसलो काय, लोक जेव्हा अडचणीत असायची त्या लोकांना सुद्धा तिथं मदत ते सातत्याने त्या ठिकाणी करत होते।